नमस्कार मंडळी, स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये। आज मी झटपट बनणारी शेवभाजी बनवून दाखवत आहे। छान अशी महाराष्ट्रात शेवभाजी खूप प्रसिद्ध आहे आणि खूप टेस्टी बनणार आहे शेवभाजी। चला तर मग बघूया कशी बनवायची ती। इथे मी शेवभाजीसाठी लागणारे साहित्य काढले आहे। कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, लसूण आणि अद्रक बारीक कापलेला ते छान असं फ्राय झालं। आता कांदा टाकत आहे, तो पण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा छान फ्राय झाला आहे। आता सुखे मसाले टाकून घेऊया। धनिया पावडर, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, गोडा मसाला आणि टोमॅटो छान असं थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि छान अशी झणझणीत होण्यासाठी अर्धा चम्मच हिरवी मिरचीचा ठेचा टाकला आणि थोडंसं पाणी टाकून छान असं आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि छान अशी उकळी काढून घेतली का आता याच्यामध्ये शेव टाकून घ्यायचे आहे। छान बॉईल आलेला आहे। आता हे छान असे शेव टाकून घेतले का 2 मिनिट आणखी उकळून घ्यायचं आहे। ते शेव छान असे सॉफ्ट होतील। बघा छान भाजी तयार झालेली आहे। आता थोडा कोथिंबीर टाकून आणखी थोडंसं वाफू द्यायचं आहे। छान आपली भाजीला तर्री आलेली आहे। आता भाजी तयार आहे। आता सर्विंग बाउलमध्ये काढत आहे। बघा किती छान शेवभाजी तयार आहे। अगदी हॉटेलसारखी भाजी आपली तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। थँक्यू।